मी अश्विन दत्तात्रय बारबोदे, राहणार बेसखेडा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. तर मागच्या वर्षी मी हरभरा पेरला होता. तर हरभऱ्यामध्ये कसं झालं होतं की जे बियाणं होतं आमचं, त्या बियाण्यामध्ये रोग लागला होता. तर त्याच्यामुळं जे उगवण क्षमता क्षमता जी आहे ती त्याची कमी झाली होती. तर त्याच्यामुळे हरभरा पतला निघाला होता. तर अशी औषध कुठं सापडत नव्हती की ज्याच्यामुळं हरभरा तो चांगला होईल किंवा जो सवा असते तो पूर्ण भरून जाईल. पण मग या औषधमुळे मला हे माझ्या भावामुळे माहीत पडली की एक कंपनी आहे म्हणे EN स्टार, जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवते. तर ते वापरून पहा म्हणे. तर मग मी याच्यासाठी फक्त एक एक्सपेरिमेंट करून पाहासाठी 4 एकराच्या प्लॉटवर राहुल भाऊ आले होते माझ्या घरी. तर त्यांच्याकडून मी ते औषध घेतलं आणि त्याचा पहिला फवारा केल्यावर मला एकदम चांगला इफेक्ट वाटला. तर त्याच्यानंतर मी बाकीचा जो माझा 16-17 एकराचा हरभरा होता, मी त्याच्यासाठी पण तेच औषध बोलावलं. तर मागच्या वर्षीचा माझा म्हणजे जो हरभरा असा गेल्या समान होता, जिथं एकरी 5 किंवा 4ही नसता झाला, तिथं मला एकरी 10 झाला. आणि आणि यावर्षी ना मी डोळे बंद करून पूर्ण पेटीच्या पेटीच बोलावून घेतली होती आधीच. आणि आज माझा अर्धा हरभरा कापणं सुरू आहे आज, आणि पराठी काढून पेरलेला जो आहे त्याच्यासाठी एक पेटी पडलीच आहे फवाऱ्याची. तर हा सर, हा याच्यात कसं आहे, आता हे क्रॉप बुस्टर जे आहे ना, ते मी प्रत्येक याच्यासाठी वापरलेलं आहे. हे क्रॉप बुस्टर जे आहे ना, हे फंगस साठी काम करते. आणि सॉइल बुस्टर जे ह्युमिक वगैरे वापरतो ना आपण, तर ह्युमिक मुळा वाढवते आतमधून. तर हे प्रत्येक याच्यासाठी मी वापरतो, प्रत्येक फवाऱ्यात. आणि प्रत्येक स्टेजवर वेगळं वेगळं वापरतो. जसं लीफ मेकर, ब्रांच डेव्हलपर, फ्लॉवर इंड्युसर. तर सर्वात पहिल्यांदा जे आहे ना, पेरणी झाल्यावर मी जे वापरलं आहे ते आहे ब्रांच डेव्हलपर. ब्रांच डेव्हलपरमुळे आधी ब्रांच वाढून जाते. ब्रांच वाढल्यानंतर मग 15 दिवसानंतरचा फवारा जो आहे तो घ्यायचा लीफ मेकर. लीफ मेकरमुळं पानांची संख्या वाढते. आणि ज्या झाडाला पानं नसते ना, तर त्या झाडाचं म्हणजे किती गाडे लागले तर ते भरत नाही. किंवा कोणतंही पीक असलं, जेवढे पानं तेवढं फळ. तर याच्यामुळे माझे पानं वाढले भरपूर. आणि त्याच्यानंतर जे वापरलं मी ते फ्लावर इंड्युसर, म्हणजे फुलांची संख्या वाढण्यासाठी. कधी कधी काय होते, फुल गळण होते, त्याच्यामुळे फुल गळण कमी वाढली आणि फुलांची फुटण्याची संख्या चांगली वाढली. आणि त्याच्यानंतर जे वापरलं ते आहे पी सायझर. म्हणजे जेव्हा दाणा असा आपला कोसा असतो थोडा, त्याच्यात दाणे भरायचे असते, तर याच्यामुळं दाणे ठस भरले जाते, कोणताही दाणा पोचट राहत नाही. तर एवढे एक वापरला. आणि प्रत्येक याच्यासोबत एक क्रॉप बुस्टर. फक्त मी जर ते वेळ गेनर वापरलं नाही, आणि क्रॉप फायटर वापरलं होतं सर मी, पण ते एकदा काय झालं होतं, फळीला जास्त. आणि जेव्हा फळ्या दिसते ना, तेव्हा ते मरणार नाही, कारण ते कसं असते, एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ना, त्याच्यामुळं केमिकलचा इफेक्ट कसा लगेच होते, ऑर्गॅनिकचा तेवढा होत नाही. तर हे जेव्हा मारतो आपण, तेव्हा पौर्णिमा आणि अमावस्या तेव्हाच आपण मारलं पाहिजे, असं मला वाटते. तर माझा अनुभव चांगला होता याच्यासोबत. तर आता मी पुढे सोयाबीनवर पण हे वापरून पाहणार आहे यावर्षी. ठीक आहे. थँक्यू राहुल सर, थँक्यू अमोल सर, आणि थँक्यू पावरा सर. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही इथं आलात आणि तुमचे अनुभव शेअर केले आमच्या मित्रांसोबत.